आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, पाणी कमी असल्याने शेती धोक्यात आली आहे। शेती धोक्यात आल्याने विस्थापन खरं तर वाढलेलं आहे। पण सांगलीच्या जत तालुक्यातल्या पुजारी दाम्पत्याने मात्र दुष्काळात वाढणाऱ्या काटेरी फळ पिकाची शेती यशस्वी करत दुष्काळात पाय घट्ट रोवून टिकण्याची कला शिकून घेतली आहे। पाहुयात त्यांच्या ड्रॅगन फ्रूट शेतीची यशोगाथा। दुष्काळी जत तालुक्यातल्या पांडोझरी गावात कलप्पा आणि गायत्री पुजारी हे शेतकरी दाम्पत्य गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ उत्तम शेती करतात। द्राक्ष आणि डाळिंबाचे मळे फुलवलेल्या या पती पत्नीने गेल्या 2 ते 4 वर्षात दुष्काळासोबत मोठ्या तीव्रतेने सामना केला। आम्ही ह्या ड्रॅगन फ्रूटकडे वळण्याचे कारण म्हणजे देशपांडे साहेबच आहेत। आणि ड्रॅगन फ्रूटचं म्हणजे पाण्याचं महत्त्व अतिशय कमी असल्या कारणानं, पाणी कमी लागत असल्या कारणानं आणखीन रासायनिक औषध कुठली लागत नसल्या कारणानं आम्ही ह्या ड्रॅगन फ्रूटकडे वळलो। जास्त पाणी लागणाऱ्या डाळिंब आणि द्राक्ष पिकाला बगल द्यावी लागणार हे त्यांच्या लक्षात आलं। मग त्यांनी दुष्काळी भागात नव्यानं दाखल झालेल्या ड्रॅगन फ्रूट पिकाच्या लागवडीकडे आपला मोर्चा वळवला। पहिल्यांदा आम्ही इथं शेती घेतल्यानंतर डाळिंबे केलं होतं आम्ही। मग डाळिंबीला बिबार अतिशय म्हणजे नुकसान केलं। नुकसान झाल्यानंतर आम्ही ते डाळिंबी काढून द्राक्षी केलं। द्राक्षी लावल्यानंतर पावसाळा म्हणजे एकदम कमी आला। मग कमी आल्यानंतर आता काय केलं पाहिजे म्हणून आम्ही विचार करत असताना त्यावेळी आम्हाला एक मेसेज मिळाला की हे देशपांडे सराकडून ड्रॅगन फ्रूट असा आहे की पाणी कमी लागते आणि औषध लागत नाही आणि जास्त टेन्शन कुठलं नाही। कमी पाण्यात हे पीक येत असलं तरी ते उत्कृष्टरित्या जगवणं आणि वाढवण्याचं आवाहन त्यांच्यापुढे होतंच। त्यांनी जुलै महिन्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। आता त्यांच्या शेतात ड्रॅगन फ्रूटचा काटेरी मळा बहरला। पण हे पीक लावताना त्यांना अनेकांनी नावं देखील ठेवली। मला पहिल्यांदा हे सगळं खुळ्यात काढले घेतली लोक, रटगोळी आणून लावलेत, काटा आणून लावलेत, असं म्हणजे हे केलं। पण नंतर ह्याचं महत्त्व कळालं। त्यावेळी मात्र सगळी लांबची सगळी म्हणजे असं SP वगैरे असं आमदार असे सगळेजण मोठमोठी इथं बघायला भेट देऊन गेले ते। आणि बाहेर देशाची सुद्धा इथं भेट द्यायला येतात आपल्याला इथं। ड्रॅगन फ्रूटसाठी त्यांनी सिमेंटचे खांब उभे केले, रोपांची लागवड केली, ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं काम सोपं झालं। आता या झाडांना आठवड्यातून एकदा तासभर पाणी दिलं जातं। फळं यायला आता सुरुवात झाली आहे। हे ड्रॅगन फ्रूट शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असल्या कारणानंतर आता ह्या ड्रॅगन फ्रूटचं पुढे आणखी 1-2 एकर आम्ही शेती वाढवणार आहे असं आहे। इन्कमची अपेक्षा किती अजून? आता अजून एक 2 लाखापर्यंत इन्कम होईल। आता 2 लाखापर्यंत इन्कम तयार होणार आहे। दुष्काळी पट्ट्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं या पिकाकडे वळू लागलेत। द्राक्ष डाळिंबापेक्षा या पिकाची कमी पाण्यात येण्याची खात्री जास्त आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी या पिकाच्या लागवडीची मागणी करतात। आतापर्यंत मार्केटचं इन्कम बघा, यावर्षी आम्हाला 3 लाख मिळालं आहे। अजून 2 लाखचं उत्पन्न आहे फळामध्ये। दुष्काळामध्ये थोडं तो म्हणजे काय बोरचं पाणी आहे ना, तेच थोडं साठपा करतो आम्ही शेततळ्यामध्ये। मग थोडं आपण गरजेनुसार सोडतो त्याच्यावर। ड्रॅगन फ्रूटच्या पिकातून एकरी किमान 1 ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येण्याची खात्री आहे। दुष्काळात बाकीची पिकं टिकत नसताना ड्रॅगन फ्रूटचं पीक शेतकऱ्यांना जास्त जवळचं वाटू लागलंय। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। सांगलीतली ही चांगली बातमी बघितल्यानंतर आता जाऊयात नगरला। खरं तर जागतिकीकरणामुळे देशात कोणतंच सरकार शेतीमालाला आधारभूत किंमत देऊ शकणार नाही। खासगी आणि सहकार यांची सांगड घालून सामूहिक शेतीच देशाला तारणार आहे। ही गोष्ट लक्षात घेत सरकारनं समूह शेती किंवा गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या ढवळीपुरीच्या 51 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 100 एकरावरती एकत्रित शेतीचा प्रयोग राबवलाय। पाहुयात त्यांची ही यशोगाथा। आपण पाहतोय ते शेततळं जवळपास 51 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बनवलंय। पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी गावात ही किमया साकारली आहे ती सामूहिक शेतीच्या माध्यमातून। हे सगळं साध्य केलंय ते इथल्या तरुण शेतकऱ्यांनी। अगदी दुष्काळी भागातल्या उच्च शिक्षित शेतकरी तरुणांनी ही असाध्य गोष्ट साध्य करून दाखवली आहे।
गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही एक जमीन आरोग्य प्रकल्प या ठिकाणी इम्प्लिमेंट करतोय. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट वॉटर संस्था या ठिकाणी इम्प्लिमेंटेशनचं काम करते. नाबार्ड आणि GIZ जर्मनीच्या फंडिंगमधून आम्ही या ठिकाणी काम करतोय. या अंतर्गत आम्ही एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आणि शेतकऱ्यांचं जे काही मूळ प्रश्न आहेत, तो शेतातला पिकाचा जो काही उत्पादन खर्च आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं काय करता येईल यावर जेव्हा चर्चा होऊ लागली, तर आमचे सगळे शेतकरी कंपनीचे डायरेक्टर, सभासद या सर्वांच्या सहमतानं ॲग्री इनपुट शॉप उभं करणं किंवा सुरू करणं सर्वांचं ठरलं. दिवसेंदिवस मजूर टंचाई तसंच निविष्ठांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यावर ढवळपुरीच्या शेतकऱ्यांनी खास उपाय शोधला. निविष्ठा घरगुती बनवणं तसंच एकत्रित निविष्ठांची खरेदी करणं, यासाठी स्वतःच्या मॉलची उभारणी करणं यासारखे पर्याय या शेतकऱ्यांनी स्वीकारलेत. जून 2018 मध्ये सचिंद्र प्रताप सिंह कृषी आयुक्त यांच्या हस्ते या मॉलचं उद्घाटन झालं आणि शेतकऱ्यांना लागणारे जे काही सर्व प्रकारचे बियाणं, खतं, औषधं असतील तर ते कमीत कमी दरामध्ये आणि क्वालिटीचे इनपुट कसे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येतील ते या मॉलमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे जे काही इरिगेशन साहित्य असेल, मग त्याच्यामध्ये ठिबक असेल, PVC पाईप असतील, फिटिंग असेल, त्याचबरोबर लागणारे शेतीसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे पंप असेल, इतर मशिनरी असेल, हार्डवेअर असेल, सर्वच्या सर्व एकाच छताखाली आपल्याला कसं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जो आहे तो कसा कमी करता येईल याचा प्रयत्न या मॉलमधून केला जातो. कृषी विभाग तसंच आत्मा यंत्रणेच्या मदतीनं ढवळपुरीत हे भले मोठे प्रकल्प उभे राहिलेत. शेततळ्याच्या माध्यमातून या तरुणांनी बरंच मोठं काम केलंय. गावातला शेतमाल फक्त उत्पादित करण्याचं टार्गेट नसून तो साता समुद्रपार निर्यात करण्याचंही त्यांचं स्वप्न आहे. वेगवेगळी चर्चासत्र असतील, त्यानंतर WOTRच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी बरेचसे आपल्या शेतकऱ्यांच्या सहली असतील, हे कार्यक्रम बरेचसे चाललेले होते. मग त्यामध्ये अंकुर शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आम्ही 3 या ठिकाणी प्रोजेक्ट करतो आहोत. एक आमचा वर्मी कंपोस्टचा प्रोजेक्ट आहे, दुसरा आमचा एक ॲग्रोमॉल आहे, ज्या ॲग्रोमॉलमध्ये आम्ही शेतकऱ्याला जे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जो इनपुट कॉस्ट आहे ती कमी कशी करता येईल, की जे एकत्रित शेतकऱ्यांनी खतं घेतली तर त्याची कॉस्ट कमी होते, क्वालिटी आपल्याला माहीत असते, जेणेकरून व्यापाऱ्याकडून जी फसवणूक होते ती आपली होत नाही. दिवसेंदिवस मजूर टंचाई आणि शेतीपासून विस्थापित होत असलेली तरुणाई यामुळे शेतीची उत्पादकता कमी होण्यास हातभार लागतोय. यावर ढवळपुरीच्या या गटानं मात्र उपाय शोधण्याची धडपड केली आहे. जी काही शेती कमी प्रमाणावरती शेतकऱ्यांना मिळत आहे, उपलब्ध आहे, त्यातून जर शेतकरी एकत्र आले तर मोठ्या प्रमाणावरती शेतकरी एकत्र येऊन जो काही बाजार उत्पन्न काढतील त्यामध्ये मोठी बाजारपेठ त्यांना मिळेल आणि अपेक्षित भावही त्यांना मिळेल. ही शेतकरी कंपनी सुरू करताना त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याकडून 1100 रुपयांची सभासद फी जमा केली. आज या शेतकरी कंपनीनं कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली आहे. स्वतःची पाईपलाईन, शेततळं यासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी शेतीला व्यापक स्वरूप दिलंय. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून गरजेपुरतेच इनपुट कसे वापरता येतील आणि त्याच्यामध्ये देखील जास्तीत जास्त जैविक पद्धतीचा वापर कसा करता येईल, ऑर्गॅनिक फर्टिलायझर असतील, ऑर्गॅनिक पेस्टिसाईड असतील, तर ते शेतकऱ्यांच्या पातळीवरती कसे उपलब्ध करून पुरवून शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कसा मर्यादित करता येईल याच्यावरती आम्ही प्रामुख्यानं या ॲग्रीमॉलच्या माध्यमातून काम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर या शेतकरी उत्पादक कंपनीचं पुढची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये जो शेतकऱ्यांचा उत्पादित माल आहे तो उत्पादित माल डायरेक्ट मार्केट कसं करता येईल किंवा एक्सपोर्ट कसा करता येईल. अंकुर शेतकरी कंपनीनं आतापर्यंत किमान 40 ते 50 लाख रुपयांची गुंतवणूक देखील केली आहे. फक्त गटाच्या माध्यमातून ही गुंतवणूक केल्यानं तुलनेनं कमी खर्च आलाय. आम्ही गट शेतीमध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे. राज्यातला दुसऱ्या टप्प्याचं अनुदान मिळणारा हा आमचा राज्यातला पहिला गट आहे. यामध्ये आम्ही 7.5 किलोमीटरवरून काळू जिथे आमचा पेरिनल सोर्स आहे पाण्याचा, तिथून 7.5 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईन अन्वये पाणी आणून 2.5 कोटी लिटरचं शेततळं आहे. त्या शेततळ्याच्या मधून ॲटोमेशननी आम्ही पाण्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. जवळजवळ 80 ते 90 लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी आमचं पूर्ण झालेलं आहे. 50 लाख रुपये आम्हाला शासनाचं अनुदान आत्तापर्यंत मिळालेलं आहे. पाईपलाईनचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि या बाकीचा जो टप्पा आहे तो साधारणतः 1 महिना 2 महिन्यात पूर्ण होऊन. शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या क्रेज कमी होत असलेल्या शेती क्षेत्रात जान येईल अशी अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांच्या कंपन्याच राज्यातल्या शेती क्षेत्रातल्या अनेक समस्या सोडवू शकतील अशी ढवळपुरीच्या या उदाहरणावरून तरी स्पष्टपणे दिसतं। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। आणि आता बातमी आहे हवामानाच्या अंदाजाची। राज्याच्या काही भागात आज पहाटे पावसानं हजेरी लावली आहे। कोकण आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसानं काही ठिकाणी दमदार हजेरी लावली। येणाऱ्या 48 तासात राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे आणि याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत पुणे वेधशाळेचे डॉक्टर AK श्रीवास्तव। देखिए, अभी जो है जो दक्षिणी बंगाल में 3-4 दिन पहले जो सिस्टम था वो पश्चिम की तरफ जाते जाते कमज़ोर पड़ते हुए लक्षद्वीप के पास पहुंच गया है। उसके और भी कमज़ोर होने की संभावना है। लेकिन ये जब सिस्टम्स ये जब गुजरते हैं तो बहुत बड़े हिस्से में क्लाउडिंग होती है और अभी जो है लक्षद्वीप से उत्तरी मध्य महाराष्ट्र तक एक ट्रफ बना हुआ है। उसके वजह से आपके कोंकण में, दक्षिणी मध्य महाराष्ट्र में, इवन कहीं कहीं मराठवाड़ा में भी क्लाउडी और छिटपुट बारिश की संभावना है। और क्लाउडी से रात का तापमान बढ़ जाता है, इसलिए 2 दिन पहले जो हमारा तापमान काफ़ी कम था अभी काफ़ी बढ़ गया है और ये बढ़ा हुआ तापमान 1-2 दिन और रहेगा। उसके बाद ये सिस्टम कमज़ोर हो जाएगा, ये ट्रफ भी ख़त्म हो जाएगा। 48 घंटे बाद फिर जो है आपको क्लियर स्काई, फिर फॉल इन नाइट टेम्परेचर। यानंतर आपण एका शेतकऱ्यांना आयोजित केलेल्या आगळ्या वेगळ्या महोत्सवाला भेट देणार आहोत। मराठवाड्यातल्या लातूरचे मधमाशी पालक आणि मध उत्पादक दिनकर पाटील यांनी लातूरकरांसाठी एक अनोखा महोत्सव भरवलाय। आज आणि उद्या लातूरकरांनी इथं देशभरातून आणलेल्या 6 ते 7 प्रकारच्या मधाचा फ्लेवर चाखता येणार आहे। पाहूयात। तुम्ही कधी तिळाचा मध, ओव्याचा मध, तुळशीचा मध किंवा बहुफुलांचा मल्टीफ्लोरा मध चाखलाय का? नाही? मग तुम्ही लातूर शहरात भरलेल्या या मध महोत्सवात नक्की यायला पाहिजे। इथे 2 दिवसांचा प्रक्रिया न केलेला रॉ मधाचा महोत्सव भरलाय। सोबत मधमाशांच्या पेट्या, मधमाशी पालनाची माहिती आणि मधमाशीचं मानवी जीवनातलं स्थान सांगणारं प्रदर्शनही भरलंय। फेस्टिवल घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की लोकांमध्ये जागृती व्हावी। आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे मध उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या एक ब्रँडेड कंपन्यांचे सुद्धा आहेत, परंतु मधाचा एक खात्रीशीर आपल्याला सोर्स उपलब्ध व्हावा। मध चाखून जर बघितला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा मध चाखल्यानंतर लक्षात येतं की हा मधाची प्युरिटी काय आहे ते। मार्केटिंगमध्ये आज ग्राहकाला जोपर्यंत आपण ग्राहकाला त्याचं महत्त्व पटवून देणार नाही, एक चेन निर्माण करावं लागेल, एक ब्रँड निर्माण करावं लागेल आणि अशा पद्धतीने जर आपण ग्राहकापर्यंत गेलो तर निश्चितपणे या उद्योगाला एक चांगले दिवस आहेत असं मी म्हणतो। लातूरचे दिनकर पाटील गेल्या दशकभरापासून मधमाशी पालन आणि मध उत्पादनाचं मोठं काम करतायत। देशातल्या किमान 7 ते 8 राज्यात फिरून ते मध गोळा करतात। तो मध त्यांनी 2 दिवस लातूरकरांना चाखण्यासाठी ठेवलाय। प्रॉपरली हा व्यवसाय काय आहे, आज त्या पूर्ण व्यवसायाचा डेमो आपण इथं ठेवलाय। जिवंत लाईव्ह मधमाशी पण आपण इथं प्रदर्शनात ठेवलेली आहे आणि सगळ्या प्रकारचे मध, ज्या ज्या प्रकारचे मध निघतात ते सगळे मध आपण इथं प्रेझेंट केलेत आणि लोकांना आपल्याला प्रॉपर हानी काय आहे, जो नॅचरली निघतो, जसा निघाला तसाच्या तसा आपल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। आपल्याकडं मध खाण्याचं प्रमाण फार नगण्य आहे, अजिबात अगदी 0.5 ग्रॅम दर डोई आपल्याकडं मधाचं खाण्याचं प्रमाण आहे, जे की इतर देशामध्ये 2 किलोपर्यंत मध खाल्ला जातो। मधाची गोडी लोकांच्या जिभेपर्यंत गेली पाहिजे आणि लोकांना या मधामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे, याच्यासाठी आपण हा मध महोत्सव इथं घेतोय। मधच नाही तर मधासोबत त्याचे बाय प्रॉडक्ट सुद्धा असंख्य निघू शकतात आणि हा उद्योग शेतकऱ्यांनी अवश्य स्वीकारावा। एक आपल्या याच्यामध्ये शेतीच्या बरोबर इतर व्यवसाय आपल्याला याचं जोडून करता येतील, जोड व्यवसाय म्हणून हा, आणि हा शेतीला अतिशय पूरक आहे। आजवर आपण खाद्यपदार्थांचे अनेक महोत्सव पाहिले असतील, पण दिनकर पाटलांनी मधासारख्या पौष्टिक पदार्थाची ही श्रीमंती लातूरकरांसाठी खुली केली आहे। तिचा गोडवा येत्या 2 दिवसात लातूरकरांना घेता येणार आहे। नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, लातूर। राज्यातल्या वेगवेगळ्या भागात खास करून पश्चिम महाराष्ट्रात मका आणि ऊसावरती हल्ला चढवल्यानंतर अमेरिकन लष्करी अळीनं आपला मोर्चा आता मराठवाड्यातल्या ज्वारी पिकाकडे वळवलाय। परभणी जिल्ह्यात ज्वारीवरती अमेरिकन लष्करी अळी आढळून आली आहे, त्यामुळे मराठवाड्याचं महत्त्वाचं धान्य पीक देखील आता संकटात सापडलंय। त्याचं नियोजन कसं करायचं ते सांगतायत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉक्टर पांडुरंग झवर। सकाळी सकाळी आपण वेचून घ्याव्या आणि त्याच्यानंतर जर आपल्याला अंडी दिसल्या पुंजक्यामध्ये तर अंड्या गोळा करून आपण ती नष्ट करून टाकायचं आहे
आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला दिसलं जर चारा पीक आता लगेच आपल्याला खाऊ घालायचं आहे 8-15 दिवसामध्ये, तर अशा वेळी थोडं निंबोळी अर्काची फवारणी आहे किंवा जैविक कीटकनाशका जशी नोमोडिया रिलाय आहे किंवा जसे काही जैविक कीट घटक आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही हे जे रोगग्रस्त आळ्या आपल्याला सापडतात तर त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. ते आणि यासोबत अन्नदाता या आमच्या खास कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.